हे आमचं अपेक्षित आहे, कारण त्या पेन्शनवरती आमचा दिव्यांगांचे बरेचसे त्याच्यावर हे आहेत. दुसरी गोष्ट अशी जे आहे, महानगरपालिकेने जो साधारणतः अर्थसहाय्याच्या माध्यमातून जो काही दिव्यांगांना हे दिलं होतं, त्याच्यावरती आमच्या दिव्यांगांनी काही स्टॉल उभारलेले आहेत, पेन्शनधारकांनी काही स्टॉल उभारलेले आहेत. असे अनेक स्टॉल धारक आहेत की त्यांना अजून परवाना देण्यात आलेला नाही आहे. आमचं म्हणणं काय, आम्हाला सन्मानाने जगायचं आहे साहेब. आम्हाला चोऱ्या करून किंवा रस्त्यावर भीक मागणं हा आम्हाला नाही, कारण आमचा पण आम्ही पण स्वतंत्रता आहे, आम्हाला पण अधिकार आहे. तर त्यासाठी त्या स्टॉलचा परवाना लवकरात लवकर देण्यात यावा. तिसरा प्रश्न असा आहे की घरांसाठी जो आहे विषय BOCPच्या अंतर्गत साधारणतः शासनाकडे मंजूर करण्यात आलेला आहे, तर ती घरं लवकरात लवकर त्वरित आम्हाला दिव्यांगांना देण्यात यावी. चौथा प्रश्न असा आहे की जो कल्याण डोंबिवली महापालिकेने दिव्यांगांसाठी भूखंड ठेवण्यात आलेला आहे, त्या भूखंडावरती दिव्यांगांभोवत, दिव्यांगांसाठी गार्डन असेल, दिव्यांगांसाठी साधारणतः विरंगुळा केंद्र असेल, अशा पद्धतीचं करण्यात यावा. या अशा 4 महत्त्वाच्या मागण्या आहेत. फक्त आज निवेदन देण्यासाठी आम्ही 200 लोक आले होतो. 6 तारखेला आम्ही आंदोलन पुकारलेलं आहे. इथं हमारी झाकी आहे और कुछ बाकी. आणि नंतर शिक्षणाच्या घटनेचे गुरगावकर बाहेर आले, काही बाहेर आले, काय म्हणणं आहे आपलं? त्यांचं म्हणणं आहे की माझ्या ऑफिस जे छोटं असल्यामुळं त्या ऑफिसमध्ये बसू शकत नाही सगळे लोक. त्याच्यामुळं आम्ही विचार केलेला, साहेबांना सांगितलं तुम्हीच बाहेर चला, कांचन ताईला सांगितलं तुम्हीच बाहेर चला. अशा पद्धतीने ते आले आणि आम्हाला त्यांनी व्यवस्थित मार्गदर्शन केलेलं आहे.